आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। मित्र हो, आज आपल्यासोबत बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत। कांद्याचे भाव सध्या 1500 ते 2000 रुपये इतके कमी झाले आहेत, त्यामुळे हे शेतकरी नाराज झाले आहेत। त्यामुळे आज आपण दराविषयी या शेतकऱ्याबद्दल बातचीत करणार आहे। नमस्कार शेतकरी राजे। नमस्कार। काय आपलं नाव? माझं नाव सालगुडी अंगद अप्पारा मोदवाडी, तालुका जिल्हा बीड। बर, गेल्या 15 दिवसाखाली कांद्याचे रेट 5-6 हजार रुपये होते। सध्या आपल्याला काय रेट मिळतोय? सध्या आम्हाला भेटला की 2000-2200 पर्यंत भेटला। बर, मग आता असा जर रेट भेटला तर तुमचा उत्पन्न खर्च निघतोय का? नाही ना निघत, कारण की 33 रुपयाला बारदाना गोणी आणि काटाळीचा त्याचा खर्च जर धरला तर आम्हाला सरासरी 100 रुपये राहत नाही। सर्वसाधारण सध्या एकरी कांद्याचा खर्च काय आहे आणि उत्पन्न तुम्हाला काय मिळते? आपल्याला सरासरी मध्ये जर विचार केला एकरामध्ये तर सरासरी 40 ते 45 रुपये खर्च येईल। बर, मग उत्पन्न सध्या जर असं 1,500-2 हजाराचा भाव भेटला तर काय उत्पन्न तुम्हाला? किती उत्पन्न व्हायला? 40 ते 45 रुपये व्हायला ना। त्याच्या पुढे जात नाही ना, आपल्याला काही प्रॉफिट राहत नाही। प्रॉफिट काय राहत नाही, खर्च पण निघत नाही। मग सरकारनं आता नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे? सरकारने काय करावं, जो 20% जो त्याच्यावर मारलेला आहे, वरला जे निर्यात शुल्क जे 20% जो मारलेला आहे तो कमी करावा, निर्यातीला चालना द्यावी। म्हणजे ह्या पुढे कमीत कमी सरासरी 40 ते 45 भाव मार्केट मिळावा अशी आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे। आपलं काय नाव? सुदर्शन मुक्तीराम चव्हाण, मोदवाडी, तालुका जिल्हा बीड। तुम्हाला काय वाटतंय सरकारनं काय भूमिका घेतली पाहिजे? ते काही म्हणत तशीच काय सांगा की, बोला की। आपलं काय नाव? लक्ष्मण रंगनाथ जाधव। बर, तुमचा कुठला जिल्हा? बीड जिल्हा। बर, सध्या जो कांद्याचा रेट जो 1500 ते 2500 आहे, तो त्यामध्ये तुमचा उत्पन्न खर्च निघतोय का? खर्च नाही निघत। बर, मग सरकारनं आता काय भूमिका घेतली पाहिजे? निर्यात चालू केली पाहिजे। निर्यात तर चालूच आहे, पण 20% लावलेली ती पण बंद केली पाहिजे, चालू केली पाहिजे। बोला। जो निर्यातीचं 20% हे लावलेलं आहे ते बंद केलं तर बीड, नाशिक, नगर या साईडचे जे कांदा येतो त्यांना फायदा होईल। म्हणजे जी आवक जास्त आहे ती जर निर्यात शुल्क कमी केली तर निर्यात होईल आणि पर्यायानं शेतकऱ्याला पैसे मिळतील। तर मित्र, हे होते बीड जिल्ह्यातले शेतकरी की ज्यांनी केंद्र सरकारनं निर्यात मूल्य शिथिल करून निर्यातीला चालना द्यावी अशी मागणी केली आहे। नमस्कार।